मित्रांनो नमस्कार. मी नुकतेच मी मृत्युंजय मी संभाजी ही कादंबरी लिहिली होती, प्रकाशित झाली. वाचकांनी फारच सुंदर प्रतिसाद दिला, सगळ्यांचे आभार. या कादंबरीबद्दल मला सर्वात एक समाधानाची वाटणारी बाब म्हणजे दिलेर खानाला जे शंभूराजे जाऊन मिळाले याबद्दल बऱ्याचशा इतिहासकारांनी त्यांना दोष दिलेला आहे. अगदी त्यांच्यावरचे सर्व आरोप खोडून काढणारे वासी बेंद्रे असतील, कमल गोखले असतील, यांनी सुद्धा त्या बाबतीत म्हणजे दिलेर खान प्रकरणाच्या बाबतीमध्ये महाराजांबद्दल ती एक चूक होती किंवा घोडचूक होती इथपर्यंत म्हटलेलं आहे. मी माझ्या कादंबरीत मात्र अत्यंत वेगळा दृष्टिकोन घेतला आहे, जो मला असं वाटतं की तोच न्याय्य, स्वीकारार्ह आणि तसंच घडलेलं असलं पाहिजे. त्याशिवाय या प्रकरणाची संगती लागत नाही. काही मित्रांनी ज्यावेळेस मी मृत्युंजय मी संभाजीबद्दल आवृत्ती संपल्याची पोस्ट टाकली, मला म्हणाले की याबद्दल आपण जरा जास्त अधिक सांगावं. मला असं वाटतं की ती वेळ आलेली आहे, आपण त्याबद्दल बोललंच पाहिजे. पहिली गोष्ट अशी आहे की आपणा सर्वांना माहिती आहे की जवळपास 1675 पर्यंत शंभूराजांच्या विरुद्ध कसल्याही प्रकारच्या आगळिकीची अथवा कोणत्या गैरवर्तनाची अथवा कोणत्या व्यसनाची चर्चा कोणीही केलेली नाही, कारण तसा प्रकार नव्हता. मग असं काय झालं की एकाएकी 77 नंतर शंभूराजांविरुद्ध अनेक प्रवाद उठवले जाऊ लागले, आरोप केले जाऊ लागले. हा प्रश्न आपल्यासमोर पडला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की असं सांगितलं जातं की गृहकलह होता. सोयराबाईंना राजारामच गादीवर यावा किंवा राजारामाला इथली गादी देऊन शंभूराजांसाठी दक्षिणेकडे राज्य निर्माण करावे असा एक प्रवाह होता. शिवाजी महाराज असं सांगितलं जातं अनेक बखरींतून किंवा पत्रव्यवहारातून की शिवाजी महाराजांची त्याला संमती होती, त्यांनी तशी वक्तव्य केल्याचंही दिसत आहे. परंतु एक प्रश्न इथे आपल्याला तार्किकदृष्ट्या तत्वतः जायला पाहिजे. पहिली गोष्ट अशी आहे की इतिहास हा ज्या साधनांवर आपण गृहीत धरतो ती साधनं अगदी समकालीन असली, अगदी विश्वसनीय माणसाने लिहिली असली तरी ती आतल्या गोटातल्या, छुप्या गोटातल्या किंवा अंतर्मनात चालणाऱ्या गोष्टी या त्यांना माहीत असतातच असं नाही. ब्रिटिशांशीचा पत्रव्यवहारही या विवादाबद्दल, गृहकलाबद्दलचा उपलब्ध आहे, परंतु त्यात सुद्धा सांगीवांगीचा भाग असू शकतो. त्यामुळे पत्र अस्सल आहे, ब्रिटिशांचं आहे, म्हणजे तिसरी पार्टी आहे, थर्ड पार्टी एव्हिडन्स आहे, म्हणून तो ग्राह्य धरावा, गृहीत धरला जावा हा आग्रह धरणं सुद्धा अशा गोष्टींमध्ये योग्य ठरत नाही. तिसरी गोष्ट अशी आपण लक्षात घेतली पाहिजे की राजाराम ज्यावेळेस हा गृहकलह गादीसाठी झाला असं सांगितलं जातं त्यावेळेस राजारामाचं वय 6-7 वर्षाचं होतं, तर शंभूराजे ऐन तारुण्यात होते, 20-21चे होते. हे सर्व इतिहासकारांना माहीतच आहे, कारण राजारामाचा जन्म 1670चा, तर शंभूराजाचा जन्म मात्र 1657चा. जवळपास दोघांमध्ये 13 वर्षाचं अंतर होतं, हे आपण पाहू शकतो. आता शिवाजी महाराजांनी जो दख्खन दिग्विजय आरंभला तो कोणत्या तरी एका मुलासाठी, राजारामासाठी किंवा संभाजीसाठी नवीन राज्य जिंकावे आणि नंतर या दोघांमध्ये राज्याची वाटणी करून द्यावी असं शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं. असे सगळे जरी पुरावे आपण पाहिले, गृहीत जरी धरले तरी जे राज्य रयतेचं आहे, जे राज्य शिवाजी महाराजांनी आई जगदंबेचं मानलं त्याची ते वडिलोपार्जित प्रॉपर्टीप्रमाणे वाटणी करतील अशी संभावना कितपत आहे किंवा हा विचार शिवाजी महाराजांनी केला असेल काय असा तर्कनिष्ठ विचार आपल्याला करणं भाग आहे. खरं म्हणजे भारतामध्ये राज्यांची वाटणी झाल्याची चित्र नाहीत. गृहयुद्ध झालेली आहेत राज्यासाठी, अगदी मोगलांमध्ये झालेली आहेत, राजपूत राजांमध्ये झालेली आहेत, दक्षिणेतही झालेली आहेत, परंतु राजाने आपल्या हयातीतच राज्याचं वाटप केल्याचं उदाहरण भारताच्या इतिहासात दुसरं मिळत नाही. उलट शिवाजी महाराजांनी जर असा विचार केला असेल तर शिवाजी महाराजांकडे उलट दोष जाईल की जे राज्य रयतेचं होतं ते त्यांनी वाटायचा निर्णय कसा घेतला. त्यामुळे त्या पुराव्यांकडे आपण जरा साशंकतेने पाहिला पाहिजे. आधीच सांगितल्याप्रमाणे 1771 ते 1775 या काळामध्ये
शंभूराजांच्या गैरवर्तनाचा कसलाही पुरावा मिळत नाही. एकाएकी 75 नंतरच आणि विशेषतः शिवाजी महाराज दख्खन दिग्विजयाला गेल्यानंतर त्यांच्यावरच्या आरोपांमध्ये वाढ झाल्याची दिसते. 6 ऑक्टोबर 1676ला शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी निघाले. त्यामागे वाटप करण्यापेक्षा मराठी राज्याचं स्वराज्याचं एक विस्तार व्हावा, दक्षिण आपल्या आधी बाजूला आणावी, काबूत आणावी आणि नंतरच मोगलांचा उत्तरेचा दिल्लीचा नंतर विचार करावा, असा विचार शिवाजी महाराजांनी राजकीयदृष्ट्या करणं स्वाभाविक आहे. या काळात शिवाजी महाराजांनी असा निर्णय घेतला की शंभूराजांनी रायगडावर राहणं योग्य नाही. काही सांगतात की काही बखरी सांगतात की सोयराबाई आणि संभाजीमध्ये विस्तुष्ट आलेला आहे, त्याच्यामध्ये काहीतरी अजून समस्या वाढतील म्हणून या शंभूराजांना शृंगारपूरला ठेवायचा निर्णय शिवाजी महाराजांनी घेतला. परंतु ही जी बातमी येते किंवा ही जी माहिती येते ही फक्त परमानंद काव्यात येते. परमानंद काव्य जर सोडलं तर या व्यतिरिक्त याशिवाय ही माहिती अन्य कोणताही पुरावा देत नाही की गृहकलहामुळे शंभूराजांना शृंगारपुराला शिवाजी महाराजांनी ठेवायचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवाजी महाराजांनी शृंगारपूरचा संभाजी महाराजांना सहपरिवार पाठवण्याचा निर्णय का घेतला याचं उत्तर खरं म्हणजे आपल्याला आज ठामपणे माहीत नाही असं म्हटलं तरी चालेल. गृहकलह हे त्याचं कारण असेलच असं नाही, असलं तरी अनेक कारणांपैकी एक कारण असू शकतं. गृहकलहामुळे शिवाजी महाराज त्रस्त होते असं मानलं तरी ते सुद्धा अत्यंत अवघड आहे. याचं कारण असं की शिवाजी महाराजांचं वय त्यावेळेस किती होतं? त्यावेळेस शिवाजी महाराजांचं वय 45-46च्या दरम्यान होतं. 45-46च्या काळामध्ये वयामध्ये किंवा 48व्या वर्षी सुद्धा परत आल्यानंतर ज्यावेळेस दख्खन दिग्विजयावरनं महाराज परत आले त्यावेळेस त्यांचं वय 48 वर्ष होतं. हा जर आपण विचार केला तर त्याला उतार वय असं म्हणता येणार नाही. कारण असं म्हटलं जातं की स्वारीवर जाण्याच्या आधी सुद्धा म्हणजे ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं वय केवळ 46 वर्ष होतं त्यावेळेस शिवाजी महाराजांनी स्वतःच्या उतार वयाचा उल्लेख केला. मला असं वाटतं की ही माहिती अत्यंत चुकीची असली पाहिजे, धादांत खोट्या गोष्टी पसरवण्यासाठी असली पाहिजे. याचं कारण असं आहे की 46 वय हे काही उतार वय मानता येणार नाही. शिवाजी महाराजांच्या पूर्ण वंशामध्ये आपल्याला कुणी अल्पवयीन निघाल्याचं फारसं आपल्याला उदाहरणं मिळत नाहीत. त्यामुळे शिवाजी महाराजांसारख्या बुलंद व्यक्तिमत्वाच्या माणसाने की जो दख्खन दिग्विजयाला सिद्ध झालेला होता, पराक्रम त्यांच्या बाहूंमध्ये सळसळत होता, त्यांनी आपल्या उतार वयाचा त्यावेळेस विचार केला असेल आणि उतार वय झालंय म्हणून राज्याची वाटणी करून टाकूयात, गृहकलह नको त्यापेक्षा असा विचार केला असेल असं मला तरी वाटत नाही. पुढची गोष्ट अशी, शृंगारपूरला शंभूराजे गेले. शृंगारपूरला कवी कलश होता, तिथे शिवयोगी म्हणून भेटला. शंभूराजांनी नंतर कलशाभिषेकही करून घेतला 78 मध्ये. परंतु ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये शंभूराजे रयतेची काही निवाडे करतच होते. त्यांच्या अखत्यारीतल्या ज्या ज्या बाबी होत्या त्यात ते दखल देतच होते. त्यामुळे त्यांनी अगदीच नाळ तोडली राज्यकारभाराची असंही आपल्याला चित्र दिसत नाही. मग गृहकलह एकमेव कारण नाही तर मग कारण काय असलं पाहिजे? त्या काळामध्ये शंभूराजे शृंगारपूरला आल्यानंतर दिलेर खानाशी त्यांचा पत्रव्यवहार चालू झाल्याचं आपल्याला दिसत आहे. लक्षात घ्या, ही फार महत्वाची गोष्ट आहे. योगायोग नाही, हा वेळेचा सुद्धा योगायोग नाही. त्यात काय म्हणतोय दिलेर खान? दिलेर खान म्हणतो की तू तिथे स्वस्त का बसला आहेस? तू आम्हाला येऊन मिळ, तुला आम्ही फार मोठी सत्ता मिळवून देऊ, सह्याद्री आपण जिंकू, असं साधारणपणे दिलेर खान शंभूराजांना लिहिल्याचा एका पत्रात म्हणतो. ते पत्र आपल्याला उपलब्ध आहे. परंतु दिलेर खान आणि शंभूराजे एकमेकांना अनोळखी नव्हते ही एक गोष्ट त्यातनं सिद्ध होते. शंभूराजांच्या मनामध्ये काय चाललंय हे दिलेर खानाला माहीत असायचं काही कारण नव्हतं. शिवाजी महाराजांच्या मनात काय हे दिलेर खानाला माहीत असायचं कारण नव्हतं. परंतु शंभूराजांनी स्वतःच तसे संकेत
दिले असण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही, हेही इथे लक्षात घेतलं पाहिजे. दिलेर खान हा पठाण वंशाचा पश्तून. त्याचे वडील 1602 मध्ये भारतात आले. त्याचा हा मुलगा दिलेर खान तो औरंगजेबाचा अत्यंत विश्वासू असा पठाण सरदार होता, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पठाणांचा स्वभाव अत्यंत दिलदार असतो. किती भांडखोर जरी असले, रागीट असले, अत्यंत पराक्रमी असले, तरी त्याच वेळेस त्यांच्या स्वभावामध्ये दिलदारी असते, हेही मी आता येथे जाता जाता नमूद करून ठेवतो, कारण तो मुद्दा आपल्याला पुढे विचारात घ्यावाच लागणार आहे. 1778 मध्ये शिवाजी महाराज कर्नाटकातून परत आले. एक लक्षात ठेवा, जवळपास 2 वर्षाचा हा कालखंड आहे. शंभूराजे जर एवढे त्रस्त झालेले होते, वडिलांवर रागवले होते, आईवर रागवले होते, सावत्राईवर, आपल्या भावावर रागवले होते, तर शंभूराजे 2 वर्ष का थांबले? शिवाजी महाराज कर्नाटकात गेलेले असताना त्यांच्या अनुपस्थितीत दिलेर खानाला जाऊन मिळणं जास्त सोपं होतं, हे उघड गोष्ट आहे. कोणी सामान्य माणसाने विचार केला तर तो हाच विचार करेल की शिवाजी महाराज नसताना त्यांच्या अनुपस्थितीत शत्रूला जाऊन मिळणं हे शंभूराजांना जास्त सोयीचं होतं. परंतु तसं झाल्याचं चित्र नाही. शिवाजी महाराज परत आले त्यानंतर 6 महिन्यांनी ही घटना घडलेली आहे. तोपर्यंत दिलेर खान आणि शंभूराजे यांच्या पत्रव्यवहार हा चालूच आहे. त्या पत्रामध्ये दिलेर खान अनेक आश्वासनं देताना दिसतो, शंभूराजे अनेक शंका उपस्थित करताना दिसतात. शंभूराजे आपण रयतेशी, स्वराज्याशी किती एकनिष्ठ आहोत हेही सांगण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. मला असं वाटतं की हा एक बनावाचा भाग होता. जो इंग्रजांच्या पत्रातही भाग येतो किंवा बखरकारांच्या वर्णनामध्ये जो भाग येतो की गृहकलह, हा गृहकलह थोडाफार असूही शकेल किंवा असणारच, कारण पुढे काही घटनाही तशा घडल्या, परंतु तो एवढ्या टोकाचा किंवा विकोपाचा नव्हता जेवढा तो पसरवला गेला. तो का पसरवला गेला? मग याच्या मागे सुद्धा काही कारण असली पाहिजे. त्या कारणांचाही विचार, त्याला तुटक का होईना पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत. हा फक्त अंदाज किंवा तर्काचा डोलारा नाही, हे सुद्धा इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो की शिवाजी महाराज परत आले दिग्विजयावरनं. त्यावेळेस त्यांचं वय 48 होतं. त्यावेळेस सुद्धा सिंहासनावर बसून शंभूराजांना शिवाजी महाराजांनी मी तुझ्यासाठी राज्य निर्माण केलंय वगैरे असं सांगतात. परंतु शंभूराज त्याला नकार देतात, दूध भात खाऊन राहील असं म्हणतात. परंतु हा प्रसंग जो काव्यामध्ये लिहिला गेलेला आहे तो सुद्धा अनुपूर्णात आहे. मला वाटतं तो सुद्धा बनावट आहे. याचं कारण असं आहे की किंवा तो प्रसंग मुद्दाम बनाव म्हणून केला गेला असला पाहिजे, कारण उतार वयाचा उल्लेख करण्याचं शिवाजी महाराजांना मुळात कारण काय, हा खरा इथे प्रश्न आहे. शिवाजी महाराज नुकतेच दिग्विजय करून पराक्रम गाजून आलेले होते. त्यांना विश्रांतीची आवश्यकता होती, हे तर उघडच आहे. धामधुमीतून आलेले होते. परंतु आपणच स्वतःहून विचार करावा की आता आपलं वय झालं, निर्वानिर्वीची भाषा करावी अशी वेळ आलेली होती, असं एकंदरीत त्यांच्या वयानुसार हे दिसत नाही. राज्य वाटणीचे कारण मुळीच पटत नाही. सोयराबाई आपल्या मुलावर, स्वतःच्या मुलावर जास्त प्रेम करणार हे उघड आहे. परंतु राजारामाचं वय त्यावेळेस फक्त 8 वर्ष होतं, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. 8 वर्षाच्या मुलाला संपूर्ण स्वराज्याची गादी मिळेल किंवा एखाद्या तुकड्याची सुद्धा गादी मिळेल किंवा त्याला छत्रपती बनवलं जाईल अशी अपेक्षा मला नाही वाटत की अगदी सोयराबाईंनी बाळगली असेल किंवा त्याच्या मंत्र्यांनी ती अपेक्षा बाळगली असेल, जरी शंभूराजांवर समजा कोणत्या ना कोणत्या कारणाने राग असला तरी. तिसरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, ते शाक्त संप्रदायाचे होते. तर लोकांचा शाक्त संप्रदायाबद्दल आजही फार मोठा गैरसमज आहे. कॉम्रेड शरद पाटलांनी त्या समजामध्ये अनेक भरच घातलेली आहे, गैरसमजांमध्ये त्याची उकल केलेली नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे, तांत्रिकांमध्ये, शैव तांत्रिकांमध्ये, शाक्त तांत्रिकांमध्ये वामाचारी तांत्रिक जसे आहेत तसे कौलाचारी किंवा ज्याला आपण पवित्र मानले जाणारे की जे सरळ मार्गी असे जे तांत्रिक आहेत त्यांचा आपण शाक्त असोत किंवा कौल असोत किंवा वामाचारी तांत्रिक असोत, या सगळ्यांमध्ये मुळातच तंत्रांमध्ये एवढे प्रकार आहेत की तंत्रांना बदनाम केलं गेलं, कारण ते अवैदिक होते, हिंदूंचे होते, ते वैदिकांशी त्यांचा काही संबंध नव्हता. त्यामुळे तंत्रांना बदनाम केलं जाणं हा एक धार्मिक कूटनीतीचा एक भाग समजू. परंतु तंत्र म्हणजे किंवा शाक्तपंथ म्हणजे वामाचारीच असतो आणि त्यात पंचमकार साधना, मद्य, मांस, मैथून वगैरे याच फक्त निहित असतात आणि
त्यामुळे सगळे लोक नाराज झाले, सरदार नाराज झाले, सोयराबाई नाराज झाल्या, शिवाजी महाराजही नाराज झाले. असं जे काही चित्र उभं करायचा प्रयत्न केला जातो त्यात काहीही तथ्य नाही. कारण स्वतः शिवाजी महाराजांनी शाक्त पद्धतीने सुद्धा राज्याभिषेक करून घेतला होता, हे आपण इथे विसरता कामा नये. शिवाजी महाराजांनी शाक्त पद्धतीने राज्याभिषेक केल्यामुळे सुद्धा त्यांच्यावर सुद्धा काही लोक नाराज असतातच. शिवाजी महाराज त्या कारणामुळे संभाजी महाराजांवर नाराज होते याचं आपल्याला दाखला मिळत नाही, उदाहरण मिळत नाही. त्यामुळे आपण शाक्त पंथाबद्दल आणि त्यामुळे निर्माण झालेल्या कटू परिस्थितीबद्दल विचार करण्यात फारसा अर्थ नाही. चिटणीसाची जी बखर आहे मल्हार रामराव चिटणीसची, ती तर विश्वसनीय मुळातच नाही, कारण ती समकालीनही नाही, अत्यंत उत्तर काळातली आहे. आणि समकालीन सुद्धा जे आहेत त्या त्यांच्या ज्या समजुती होत्या त्यांच्यापर्यंत जे पोचवण्यात आलं, लक्षात घ्या, कूटनीतीमध्ये अनेकदा काही निर्णय मुद्दाम बाहेर वेगळ्या पद्धतीने पसरवले जातात, अंतस्थ गोष्टी मात्र वेगळ्या पद्धतीने चालू असतात. शृंगारपुरात शंभूराजे 2 वर्ष असतानाही शंभूराजांनी दिलेर खानाचा पक्ष घेतलेला नाही, हे आपण पहिलं गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की शिवाजी महाराज परत आल्यानंतरच शंभूराजे जाऊन मिळाले आहे. शृंगारपुराला ज्या वेळेस शिवाजी महाराज परत आले दक्षिण दिग्विजयावरनं, त्यावेळेस त्यांची भेट नेमकी कुठे झाली, शृंगारपुरावर झाली, पन्हाळ्याला झाली का रायगडावर झाली, याबद्दलही अजून आपल्याकडे एकमत नाही. परंतु ती भेट हो अथवा न हो, लेखी पत्रव्यवहाराने हो किंवा संदेश पाठवून हो तोंडी, परंतु त्यांच्यामध्ये संपर्क झाला, त्यांच्यामध्ये बातचीत झाली आणि त्यानंतर संभाजीराजांना सज्जनगडावर जायचा आदेश शिवाजी महाराजांनी दिला. त्यानुसार शंभूराजे सज्जनगडावर निघून गेले. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सज्जनगडावरूनच शंभूराजे माहुलीला गेले परवणीची निमित्त काढून, आणि तिथूनच ते जाऊन दिलेर खानाला मिळायला गेले. हा आपण आता प्रसंग पाहूया की शिवाजी महाराज आल्यानंतर वाट का पाहिली. शिवाजी महाराजांनी आणि शिवाजी महाराजांना इतिहासकार हेही सांगतात की शिवाजी महाराजांना बहुतेक दिलेर खानाशी संभाजीचा पत्रव्यवहार चालू आहे आणि संभाजी दिलेर खानाला मिळण्याच्या तयारीत आहे अशी माहिती असण्याची दाखले अनेक इतिहासकार ऐतिहासिक साधनातून मिळालेल्या माहितीवरनं देतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग जर शिवाजी महाराजांना हे माहिती होतं की शंभूराजे हे दिलेर खानाला मिळण्याची शक्यता आहे, तर शृंगारपुरीत किंवा अजून दूर कुठे पाठवण्याच्या ऐवजी त्यांना उलट सज्जनगडावर जायला का सांगितलं, हा एक दुसरा मुद्दा आपण महत्त्वाचा लक्षात घेतला पाहिजे. त्यांना समर्थांना भेटायला पाठवायला सांगितलं, समर्थ रामदासांच्या सहवासामध्ये कदाचित शंभूराजांना जरा सुबुद्धी सुचेल वगैरे वगैरे त्यांना वाटलं. ह्या सगळ्या भूलथापा आहेत, कारण मुळात शंभूराजे ज्यावेळेस सज्जनगडावर गेले त्यावेळेस रामदास स्वामी तिथे नव्हते असं इतिहासही सांगतो. त्यामुळे ते कारण असण्याचं मला वाटत नाही, ते कारण असण्याचं काही कारण नाही. शंभूराजे शृंगारपूरवरनं सज्जनगडावरनं त्यांनी दिलेर खानाच्या पक्षाला जायला निघणं हा भाग फार महत्त्वाचा आहे. म्हणजे सज्जनगड शृंगारपूर हा पहिला टप्पा, सज्जनगड हा दुसरा टप्पा, हे 2 टप्पे, आणि शिवाजी महाराज परत आलेले होते तोपर्यंत हा 3 टप्पे, हे तिन्ही टप्पे आपण एका क्रमाने नीट संगतवार पाहिले पाहिजे. महाराज मंत्र्यांवर विसंबून नव्हते असे कमल गोखले म्हणतात. म्हणजे महाराजांनी आपली स्वतःची काहीतरी माहिती घेण्याची आपली एक यंत्रणा राबवली होती असंच इतिहास सांगतो. त्यामुळे दिलेर खानाला मिळायला जायचा बेत जर शंभूराजाचा असता आणि जे शिवाजी महाराजांना पसंत नसतं, तर शिवाजी महाराजांनी जी रचना केली असती, जी व्यूहनीती राखली असती, त्यात वेगळी असती. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की संभाजी महाराज दिलेर खानाला का मिळाले. कारण असं दिलं जातं की शिवाजी महाराज नाराज होते, त्यांना मोठी जहागीर मिळवायची होती किंवा स्वतंत्र राज्य स्थापन करायचं होतं. असं जर करायचं होतं तर मग गोळकोंडा किंवा विजापूर का नाही, ते विजापूरकडे जाऊ शकत होते का गोळकोंड्याकडे जाऊ शकत होते. ते तुलनेने कमी दुर्बल होते. त्यांच्यावर हुकूमत गाजवणं किंवा त्यांच्यावर कुरघोडी करणं किंवा त्यांना शह देणं, मात देणं आणि आपलं राज्य स्थापन करणं हे शंभूराजांना सहज शक्य होतं. परंतु उत्तरेत एवढं बलाढ्य साम्राज्य असणाऱ्या मुघलांनाच जाऊन का मिळाले, हा तिसरा प्रश्न उपस्थित होतो.
जहागिरी मिळवायची होती किंवा मनसबदारी मिळवायची होती असं जर म्हटलं तर दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की शंभूराजे ऑलरेडी पहिल्यापासूनच आग्रा भेटीपासून शंभूराजे मोगलांचे औरंगजेबाचे मनसबदार होतेच. शिवाजी महाराज मोगलांशी ज्या ज्या काही वाटाघाटी करायची ते शंभूराजांनाच पाठवत, कारण शंभूराजे हे अधिकृतरित्या मोगलांचे मनसबदार तेव्हाही होतेच. हाही भाग आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. आता पुढचा आपण घटनाक्रम पाहू. शंभूराजे दिलेर खानाला जाऊन भेटले. तोपर्यंत शहाजहादा मुअज्जम दक्षिणेचा सुभेदार म्हणून घोषित झाला. तोही आला. औरंगाबादला त्याने छावणी टाकली. अशा स्थितीमध्ये त्यांनी पहिला मोर्चा वळवला स्वराज्याकडे, कारण दिलेर खानाची मात्र हीच अपेक्षा होती की आपल्याला आता शिवाजीचं राज्य हे आपण जिंकणारच, कारण त्यांचा खुद्द युवराजच आता आपल्या पक्षाला येऊन मिळालेला आहे. दिलेर खानाला किंवा मुअज्जमला मिळालं काय, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण विचारात घ्यायला पाहिजे. त्यांना मिळाला फक्त भूपाळगड. तेही शंभूराजांनी आधीच भूपाळगडावर निरोप पाठवलाच होता की तुम्ही लढू नका, तुम्ही किल्ला फक्त ताब्यात द्या. त्यांनी ऐकलं नाही. लढाई झाली. त्याच्यामध्ये 700 कैदी पकडले गेले. त्यांचे हात तोडण्यात आले असं म्हटलं जातं. ते कोणाच्या आदेशाने झालं हा इतिहास आपल्याला माहीत नाही, परंतु शंभूराजांनी हा आदेश निश्चितच दिलेला नसणार असं आपण खात्रीलायकरित्या म्हणू शकतो. परंतु फक्त भूपाळगड मिळाला. त्यानंतर पन्हाळ्याला वेढा देऊन बसायचं पावसाळ्यामध्ये असं मुअज्जमचं आणि दिलेर खानाचं एकमत होतं. परंतु शंभूराजांनी तो वेढा होऊच दिला नाही. उलट त्यांनी काय राजकारण खेळलं हे आज आपल्याला माहीत नाही. परंतु दिलेर खान आणि मुअज्जमचा मोर्चा वळाला विजापूरकडे. विजापूरकरांनी शिवाजी महाराजांची तह केला. शिवाजी महाराजांनी सैन्याची मदत पाठवली. मुअज्जमला दिलेर खानाला संभाजीसारखा शूरवीर महावीर सोबत असताना सुद्धा विजापूर घेता आलं नाही. ती लढाई सुद्धा यशस्वी झालं नाही. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की शंभूराजे मुघलांकडे गेले. त्यांना जर त्यांच्याकडनं जहागीरदारीची आशा होती किंवा स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची आशा होती तर जास्तीत जास्त मुलूक जिंकण्यासाठीच शंभूराजांनी प्रयत्न केला असता. असं असताना सुद्धा एक छोटा किल्ला जर सोडला तर दिलेर खानाला मराठी राज्यातलं स्वराज्यातलं काहीही मिळालेलं आपल्याला दिसत नाही. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिसरी गोष्ट, फार खोलात न जाता किंवा फार फापट पसऱ्यात इतिहासाच्या न जाता आपण पुढची एक गोष्ट एक पाहूया की इतिहास असं सांगतो, अगदी मोगल साधनं सुद्धा अशी सांगतात की शिवाजीची माणसं गुप्तपणे संभाजीस नियमितपणे भेटत असत. आपल्या इतिहासकारांची अगर कमल गोखले असोत किंवा वासे बेंद्रे असोत त्यांचा म्हणण्याचा मतितार्थ एकच असतो की संभाजीचं मन वळवून पुन्हा त्याला आपल्याकडे आणण्यासाठी ही माणसं शंभूराजांना भेटत असत. आता जो मुलगा जर त्या अफवांवर जर विश्वास ठेवला की ज्यामुळे शिवाजी महाराज रागवले शंभूराजांवर, हे जर आपण खरं मानलं तर मला एक सांगा की जो मुलगा तो रागावून जाऊन परत कोणाला मिळतो, तो शत्रूला जाऊन मिळतो, मोगलांना जाऊन मिळतो, जो आपला कट्टर वैरी आहे, तर त्याला त्याचं मन वळवण्यासाठी शत्रूच्या गोटात शिवाजी महाराज आपली माणसं पाठवत राहतात असं सांगतात. आणि त्याच वेळेस हेच इतिहासकार असं म्हणतात की शिवाजी महाराज एवढे कठोर होते की अपराधी संभाजीला शिक्षा द्यायला, कडेलोट करायला सुद्धा शिवाजी महाराजांनी मागे पुढे पाहिलं नसतं असा त्यांच्या कर्तव्य दक्षतेचा सुद्धा दाखला देतात. असं विरोधाभासी बोलणं इतिहासकार का करतात हे मला समजत नाही. परंतु वस्तुस्थिती ही आहे की शिवाजी महाराजांची माणसं जाऊन भेटत होती शिवाजी महाराजांना. मोगल साधनही सांगतात, सभासदही सांगतो की ही वास्तव आहे, कारण दोन विरोधी पक्षाची असून साधनं सुद्धा फक्त का भेटत होती याबद्दल मात्र त्यांची मतं वेगवेगळी आहे. काही काळ गेला. संभाजीराजे म्हणतात दिलेर खानाशी खूप भांडणं झाली, आसोड दिलेराशी भांडणं झाली. एका दानपत्रामध्ये शंभूराजांनी म्हटलेलं आहे. भांडणं होणं स्वाभाविक गोष्ट आहे, कारण मोगली फौजा या हिंदूंवर अत्याचार करत मंदिरांना उपद्रव देत ही वस्तुस्थिती होती. लांबून असताना ऐक्यू माहिती असताना घटना घडून गेल्यानंतर बघितल्यानंतर येणारी भावना आणि डोळ्यासमोर घडत असताना येणारी भावना यात फरक असतो. संभाजी महाराजांसारखा कवी मनाचा संवेदनशील माणूस जरी ते थोर पराक्रमी असले तरी ते कवी मनाचेही होते हेही आपल्याला माहिती आहे. बुधभूषणम ग्रंथ हा त्यांनी कलशाच्या
सोबत शृंगारपुरी असतानाच रचला हे सुद्धा आपण जाणतो. त्यामुळे संभाजी महाराजांची दिलेर खानाशी भांडणं झाणं अत्यंत स्वाभाविक आहे. दिलेर खानाच्या छावणीतून सुटले कसे शंभूराजे, तर शिवाजी महाराजांचीच माणसं अथणी येथे, विजापूरजवळ अथणी म्हणून गाव आहे, जंगल होतं तिथे, त्या जंगलामध्ये दिलेर खानाची छावणी पडलेली होती. त्या छावणीतून कडेकोट बंदोबस्त असताना शंभूराजे त्यांना तिथून शिवाजीची माणसं घेऊन पळून गेली. मोगली साधनं सांगतात की काही स्वारांनी त्यांना पळवून नेलं, त्यांच्या पत्नीला सुद्धा वेषांतर करून पळवून नेलं वगैरे वगैरे असं सांगितलं जातं. परंतु दिलेर खानाच्या कचाट्यातून शंभूराजे सही सलामत जे सुटले ते शिवाजी महाराजांनी सैनिक पाठवल्यानंतरच, हे सुद्धा आपण येथे लक्षात घेतलं पाहिजे. ही 5वी कडी आहे या सगळ्या घटनाक्रमाची. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता आपण अंताकडे जाऊया. सभासद बखर काय म्हणते ते पाहूया. सभासद बखर म्हणते की पातशाला असं कळवलं गेलं दिलेर खानाकडनं किंवा त्यांच्या मोगल सरदारांकडनं की संभाजी महाराजांना अत्यंत सन्मानाने ठेवावे, त्यांना उजूर द्यावा, त्यांची बढाई मारावी, म्हणजे स्वराज्यामध्ये फूट पडेल आणि स्वराज्य आपल्याला मिळेल. पण औरंगजेबाने विचार असा केला अत्यंत मुत्सद्दीपणे की संभाजी जर त्याला आम्ही डोक्यावर घेतलं, त्याला जर सन्मान दिला, तर तो आमच्यातच फितवा माजवेल आणि आमचं मोगल साम्राज्य कोसळायला भाग पाडेल, आमचं बिघडवेल, बुडवतील, पातशाही बुडवतील संभाजीराजे, असं औरंगजेब म्हणतो. म्हणून तो आदेश देतो की शंभूराजांना कैद करून आमच्या समोर बंदोबस्ताने हजर करावं. सभासद बखर हे सांगते. कमल गोखलेंनी हे उद्धृत पूर्णपणे दिलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता औरंगजेब अत्यंत चाणक्य होता, त्या काळातला अत्यंत धूर्त पातशाह होता. शिवाजी महाराजांचं आपल्याला जो आदर शतपटीने वाढतो, कारण त्यांचं शत्रुत्व सोम्या गोम्याशी नव्हतं, तर औरंगजेबासारख्या अत्यंत कपटी आणि अत्यंत मुत्सद्दी, अत्यंत बुद्धिमान अशा राजनीतिज्ञाशी होतं, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. औरंगजेबाने शंका जी घेतलेली आहे तीच या साऱ्या घटनाक्रमांच्या पाठीशी आहे, हे जर आपण लक्षात घेतलं तर मग या साऱ्या घटनाक्रमाची उकल आपल्याला होते. संभाजी महाराजांचा मोगलांच्या गोटात पाठवायचा निर्णय हा शिवाजी महाराजांचा होता. त्यासाठी उसंत देण्यासाठी, तसं वातावरण बनवण्यासाठी तशा अफवा बाहेर पसरवण्यात आल्या. संभाजी महाराजांचं गैरवर्तन असेल, दुहीचं वातावरण असेल, सोयराबाईचा बालहट्ट असेल किंवा स्त्रीहट्ट असेल की माझ्याच मुलाला गादी मिळावी, 6 वर्षाच्या मुलाला, 6-7 वर्षाच्या मुलाला गादी मिळण्यासाठी सोयराबाई हटून बसेल आणि सगळे मंत्री आणि खुद्द शिवाजी महाराज ऐकतील, ही शक्यता अत्यंत बालबुद्धीची आहे. आपण ते मानणं सुद्धा मला ते योग्य वाटत नाही. अशा स्थितीमध्ये औरंगजेबाला जो संशय आला की संभाजी जो आलेला आहे तो आपल्यातच फूट पाडण्यासाठी आलेला आहे, आणि ते कसं दिसतं हेही आपण पाहू. पन्हाळ्यावर हल्ला करायची योजना मोज्जमची. दिलेर खानाला पटवलं कोणी? संभाजीराजांनी. त्या दिलेर खानाला पटल्यामुळे मोज्जमला पटवलं कोणी? दिलेर खानाने. मग त्यांचा मोर्चा वळाला कोणाकडे? विजापूरकडे. विजापूर सुद्धा मिळतंय का? विजापूर मिळालेलं नाही. भांडणं कोणामध्ये चालवली? मोज्जम आणि दिलेर खानामध्ये. दिलेर खान अजून चिडून कोणावर असणार? संभाजीवर. त्यामुळे संभाजी आणि दिलेर खानामध्ये भांडणं झाली. संभाजी महाराजांनी आपल्या दानपत्रामध्ये जो आसूर दिलेराशी माझी मारामारीपर्यंत भांडण विकोपाला गेले होते हे नमूद केले. इथपर्यंतचा भाग सत्यच असला पाहिजे याबद्दल शंका बाळगायचं काहीही कारण नाही. परंतु दिलेर खानाला शंभूराजे महाराजांवर नाराज होऊन गेले किंवा सोयराबाईंवर नाराज होऊन गेले असं जे आपण आजपर्यंत मानत आलेलो आहोत, त्या मानण्यावर पुनर्विचार करण्याची वेळ हा सगळा घटनाक्रम जर आपण पाहिला तर किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजेच शृंगारपुरावरनं सज्जनगडाला जाणं, कारण सज्जनगडापासूनच दिलेर खानाची छावणी जवळ पडत होती. शृंगारपूर हे दऱ्याखोऱ्यात कोकणात, तिथं कसं जवळ पडणार?
कसं शक्य होतं तिथून दिलेर खानाला जाऊन मिळणं किंवा दिलेर खानाने संभाजीराजांना पळवून देण्याचा किंवा कसली मदत करण्याचा प्रयत्न करणं शक्यच नव्हतं. पण शक्य कुठून होतं? सज्जनगडावर नव्हतं. म्हणून ते सज्जनगडावर पाठवले गेले. सज्जनगडावरनं दिलेर खाना जाऊन मिळाले. दिलेर खाना जाऊन मिळाल्यानंतर संभाजी महाराजांनी आपलं काम चालू केलं. त्यांचा उद्देश हा फितवा करण्याचाच होता आणि मोगलांमध्येच जर एक दुही माजली तर त्याचा फायदा होईल. कारण राजपुत्र जे आहेत औरंगजेबाचे त्यांच्यामध्ये सुद्धा अत्यंत विवाद होता. बादशाहीसाठी हक्कदार खूप होते आणि त्याची सगळ्यात शेवटची कडी त्याचा मी अत्यंत अत्यंत महत्त्वपूर्ण मानून उल्लेख केलेला आहे माझ्या कादंबरीत. तो असा की शहाजादा अकबरला संभाजीराजांनी नंतर आसरा का दिला? आसरा का दिला? कारण ज्या कारणाने शहाजादा अकबर मोगलांना सोडून निघाला होता, म्हणजे त्यांच्यात बेदिली जी माजलेली होती, त्या बेदिलीची पाळंमुळं आपल्याला या 78-79 मधल्या घटनांमध्ये पाहायला मिळतात. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. राजकारणामध्ये कुणी कोणावर मेहरबानी करत नाही, कुणी कोणावर उपकार करत नाही. राजकारण हे शुद्ध राजकारण असतं आणि त्या राजकारणामध्ये अनेकदा अनेक घटना अशा घडत असतात, घडवल्या जात असतात की सर्वसामान्य माणसांना किंवा लेखकांना किंवा त्यांच्या इतिहासकारांना त्या घटनांचा अंदाज येतोच असं नाही. तुकड्या तुकड्याने जी माहिती समोर येते त्यातून आपल्याला पुढे जाता येत नाही. उलट गैरसमज जास्त होतात. मग कोणाचा पुरावा खरा, कोणाचा खरा, कोणाचा खरा असं आपण वाद घालत बसतो. कारण सगळ्यात महत्त्वाचा अजून शेवटचा पुरावा, ज्यावेळेस शंभूराजे शिवाजी महाराजांना पन्हाळ्यावर भेटले त्यावेळेस शिवाजी महाराजांचं पहिलं वाक्य आहे की औरंगजेबाचा तुला ठार मारायचा, तुला बंदी बनवायचा घातक कावा होता. औरंगजेब आपला वैरी आहे. म्हणजे शिवाजी महाराजही या साऱ्या घडामोडीची माहिती घेत होते, जसा औरंगजेब सुद्धा ही सगळी माहिती घेत होता. खरं म्हणजे संभाजी महाराजांना ज्यावेळेस पकडलं गेलं त्यावेळेस सुद्धा औरंगजेबाला महाराष्ट्रातल्या त्याच्या सरदाराला जी माहिती नव्हती ती औरंगजेबाला होती. म्हणजे औरंगजेबाचंही हेर खातं जसं तगडं होतं तसं शिवाजी महाराजांचंही तगडं होतं. हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. फक्त संभाजी महाराजांना पकडताना हे हेर खातं शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हे नेमकं काय करत होतं, त्यांचा हेतू काय होता, की त्यांनी जाणून बुजून काही गोष्टी केल्या, ह्या गोष्टी मी त्या कादंबरीमध्ये चर्चा केलेल्याच आहेत. त्याबद्दल काही लोकांना राग येतो, काही लोकांना प्रेमही वाटतं. परंतु इतिहासाकडे पाहताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कोणावर प्रेम करतो म्हणून त्याचा इतिहास चांगलाच मांडायचा किंवा आपण द्वेष करतो म्हणून वाईटच मांडायचा, अशा द्वेषमूलक किंवा ज्याला आपण म्हणू बायस्ड माइंडने आपण इतिहासाचा विचार करू शकत नाही. तर्कनिष्ठदृष्ट्या जिथे पुरावे मिळत नाही, जिथे परस्पर विरोधी पुरावे असतात, तिथे तर्क आपल्याला फार महत्त्वाचा कामाला येतो. ज्याला आपण अन्वेषण पद्धती म्हणू, अन्वेषण पद्धती, विश्लेषण पद्धती नव्हे, डिटेक्टिव्ह सारखं, एखाद्या खाजगी गुप्तहेरासारखं घटनांमधून, घटनांच्या तुकड्यांमधून एक अन्वय अर्थ जुळवता येतो. तो जुळवायचा निपक्षपातीपणाने प्रयत्न करावा लागतो. मला इथे एवढंच सांगायचं आहे की दिलेर खानाला शंभूराजे जाऊन मिळाले, तो शिवाजी महाराज आणि शंभूराजांमध्ये शिजलेलं एक फार मोठं कारस्थान होतं. औरंगजेब धूर्त निघाल्यामुळे ते कारस्थान फसलं, बदनाम केले गेले ते शंभूराजे. कारण बाहेर बातम्या तशाच पसरवण्यात आलेल्या होत्या, तशाच बातम्या पसरवणं त्यांना भागच होतं आणि त्यातूनच पुढे इतिहासकारांनी शंभूराजांना बदनामीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं. त्यांच्यावर अनेक खोटे नाटे आरोप केले आणि ते बदनाम झाले. ती त्या इतिहासकारांची चूक नाही, कारण त्यांची जेवढी बुद्धी असते त्याचप्रमाणे ते आकलन करणार. ते पुरावे शोधतील. अस्सल कागदपत्र, एक अस्सल कागद दाखवा म्हणजे मी त्याला जास्त मानतो. कारण अस्सल कागद सुद्धा ज्या बनावट भावनेने लिहिला जातो त्यावरूनच त्याचं मूळ ठरतं. आता ती लिहिणाऱ्याची भावना बनावट होती, सच्ची होती, खरी होती का नव्हती हे कळण्याचं आपल्याला कोणतंच साधन आज उपलब्धच असू शकत नाही. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी तर्कानेच उलगडाव्या लागतात. मी पुन्हा एकदा सांगेल की दिलेर खान आणि संभाजी प्रकरणामध्ये शंभूराजे शेवटी जिंकण्याच्याच दिशेने होते, परंतु त्यांच्या जीवाला ज्यावेळेस धोका होईल, औरंगजेब त्यांना पकडायच्या प्रयत्नात आदेश यांना कळालं शिवाजी महाराजांना, त्यावेळेस त्यांनी पळून न्यायची व्यवस्था केली. आणि दिलेर खान सुद्धा पठाण असल्यामुळे, मी मगाशीच उल्लेख केला तो पठाण होता, पठाण दिलेल्या वचनाला जागतो,
दिलेर खानाने शंभू राजांच्या जीविताची हमी दिलेली होती, खात्री दिली होती. जशी राजपुतांनी शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीच्या वेळेस हमी दिलेली होती, तशीच हमी दिलेर खानाने दिली होती. आणि एक पठाण कधीही आपला शब्द मोडत नाही. त्यामुळे त्या दोघांमध्ये जरी भांडणं असली शंभू राज आणि दिलेर खानामध्ये, तरी सुद्धा दिलेर खानाने शंभू राजांना पळून जायला कसलीही आडकाठी केलेली आपल्याला दिसत नाही. मी एवढंच हे सांगतो. धन्यवाद. नमस्कार.